पॅनल क्रमांक 29 मध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपच्या लोकप्रतिनिधींनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप केला। तसेच या संदर्भात मानपाडा पोलीस स्टेशनने देखील संबंधित लोकप्रतिनिधींना नोटीस पाठवल्याचं देखील नितीन पाटील यांनी स्पष्ट केलं। आज त्यांनी या संदर्भात नागरिकांशी तसेच पत्रकारांशी देखील संवाद साधला। एकंदरीतच नितीन पाटील आपल्या सोबत आहेत। पाटील साहेब, काय सांगाल नेमकं अनधिकृत बांधकामांबाबत आपण आता आरोप केला आहे, काय मागणी असणार आहे तुमची? पहिलं तर मी मागच्या वेळेलाही आपल्याला सांगितलं की मी कुणा पक्षावर आरोप करत नाही। माझा आरोप भूमाफियांच्या विरोधात आहे। माझा आरोप ठेकेदारांवर आहे आणि ज्यांनी आपल्याला जो नागरिकांनी नगरसेवक म्हणून जो अधिकार दिला त्या अधिकाराचा गैरवापर करून म्हणजे नागरिकांचा रक्षक बनण्याच्या ऐवजी त्यांचा भक्षक कसे झाले हे मला आज इथे लोकांसमोर त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मी आज इथे उभा आहे। एकंदरीत त्या नगरसेवकाने संबंधित काही अनधिकृत बांधकाम केलं होतं, या संदर्भात याचिका देखील दाखल झाली होती। KDMCने नोटीस देखील नेमकं काय संपूर्ण प्रकार बघा, त्या जे टावरे जे आहेत त्यांच्यावर 2014 पासून याचिका दाखल करतायत, पण आज तक त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही। त्यासाठी आपण बघाल की याचिकाच्या कर्ते जे आहेत धनंजय उसेकर आणि कौसुकजी गोखले साहेब हे सातत्याने हा विषय लावून धरलेला आहे आणि त्यांनी लावून सुद्धा अशी कोणती शक्ती आहे? KDMCने अनधिकृत जाहीर केले ते केलं त्याच्यावर पण येतोय। अशी कोणती शक्ती आहे की ह्यांना वाचवते? आता हे बघा, 2022चा हा अहवाल आहे, त्यांना पूर्ण दोषी त्यांना ठरवलेला आहे। त्यांचे जे कागदपत्र आहेत ते खोटे आहेत हेही त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यांनी ते तपासून घेतलेले आहेत। त्याच्यावर जी कमिटी बसलेली त्या कमिटीने अहवाल सादर केला आणि कमिटीने स्पष्टपणे लिहिलं आहे दोषी व्यक्तींवर बेकायदेशीर बांधकामचा ठप्पा लावून त्यांचे नगरसेवक पद रद्द करणे। एवढं ढळढळीत देऊन सुद्धा अशी कोणती शक्ती आहे की त्यांना आजपर्यंत वाचवते? तसाच विषय आज इथे सुनील नगरमध्ये पण आहे। एवढं सुंदर हा एरिया सुनील नगरचा असून सुद्धा त्याला बकाल करण्याचं काम इथल्या ज्या नगरसेविका आहेत त्यांनी केलेलं आहे। जा तुम्हाला सांगितलं त्या नाल्याच्या बाजूला बघा किती अनधिकृत बांधकाम झाली आहेत। आज नाल्याची भिंतसुद्धा तिथे मोडकळीला आली आहे। कोणती बिल्डिंग कधी घसरेल याचा सुद्धा पत्त्या नाही। आम्ही जेव्हा ह्या प्रभागात फिरलो तर नागरिकांनी सांगितलं 10 वर्ष आम्ही त्यांना बघितलंच नाही। आयरे गावाचा जो पट्टा तुकाराम नगरमध्ये आहे 45% भाग, मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं त्या बिल्डिंगीतल्या प्रत्येक घराघरात जाऊन विचारा की 10 वर्ष तिथे नगरसेवक आला नाही। त्यांचा कचरा, रस्त्याचं काम, पाणी, दिवाबत्ती ह्या सगळ्या तक्रारी कोण निवारण करतंय? तर आम्ही करतोय। या अनधिकृत बांधकाम संदर्भात तुम्ही काही पाठपुरावा केला होता का? याचिका करतायत त्याच्यावर आम्ही बघतोय। आणि हे सगळं दिसतंय ना, आणि हे सगळे पुराव्यानिशी बोलतोय मी। काय मागणी असणार आता तुमची? मागणी एकच आहे की ह्यांच्यावर कारवाई कधी होणार, कोणती अदृश्य शक्ती त्यांना वाचवते आणि त्याच्यात हे 2 कमी होते तर त्याच्यात आज आणखीन एक महापालिकेचा ठेकेदार आलेला आहे। मागच्या वेळेला मी सांगितलं की त्या ठेकेदारांनी एक बिल्डिंगचं काम नाही भेटलं तर त्या सेक्रेटरीनं आणि त्या पदाधिकाऱ्यांना चौकात मारलं। गुन्हा दाखल आहे, कारवाई होत नाही। त्यांच्या मागे पण कोणती अदृश्य शक्ती आहे? म्हणजे हा प्रभाग ह्या भ्रष्ट लोकांच्या हातात द्यायचा आहे का? आणि त्याच्याबरोबर आता ठेकेदार पण आलेला आहे, म्हणजे ठेक्यावर हा प्रभाग द्यायचा आहे का? आणि हा प्रभाग आम्ही मेहनतीने शिकलेला आहे। या प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील सामाजिक समस्या, अडीअडचणी आम्ही सातत्याने सोडवतोय। रात्री 10 वाजता जरी एखादी कंप्लेंट आली तर त्याच्यावर उत्तर आमचं आहे की हा कर्मचारी तिथे येतोय। सकाळी एक साधी कचऱ्याची किंवा कुठलीही पोस्ट पडली तर आमचा माणूस तिथे त्यांच्या दारात हजर आहे। जेव्हा इथले डांबरीकरण असतील काय असतील तेव्हा आमची माणसं तिथे उभी आहेत। आणि हेच नव्हे तर मागच्या वेळेला तुम्हालाच मी सांगितलं न केलेल्या कामाचं श्रेय खाण्याचं काम करतात। दुसरा अजून एक विषय आहे,
दुसरा मी तुम्हाला सांगितलं, निवडणुकीच्या काळात यांच्याकडनं सांगायला आणि दाखवायला काहीच नाही. हां, तर नागरिकांना कशा प्रकारे आमिष दाखवायची, कशा प्रकारे दिशाभूल करायची. साधे एक सोसायटीमध्ये मी गेलो, त्या लोकांनी माझ्याकडे गाऱ्हाणी मांडली. हां, लक्षात लगेच तिथनं मी महानगर गॅसचे जे का अधिकारी आहेत त्यांना फोन केला. म्हटलं हे काम अपुरं आहे, ताबडतोब झालं पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्यांचा माणूस तिथे आला, पण तोचपर्यंत रातोरात त्याची मलमपट्टी करून ठेवली. म्हणजे फक्त श्रेय घेण्याची लालसा. हां, नाल्याच्या किनारे पत्रे लावले, 4-5 पत्रे लावले. मग याचा हिशोब ते निवडणूक आयोगाला देणार आहेत का? आचारसंहिता चालू आहे ना. हां, एक ना अनेक गोष्टी आहेत. म्हणजे हा सगळं एकंदरीत जाणीवपूर्वक केलं जातं असा आरोप आहे का तुमचा? 100% त्याचाच हा परिणाम. हा बघा, हा कुठे लोकमत पेपर आहे ना, काय लिहिलं आहे? सगळ्यात जास्त मतं मिळवणारा नगरसेवक रिंगणाब आहे. म्हणजे अजून किती आम्ही केलेल्या कामाचं श्रेय तर खोटं खाता येतच, वरनं असं पण करणार तुम्ही. म्हणजे नक्की ठरवलं काय? याबाबत पक्षश्रेष्ठींसंदर्भात काही चर्चा झाली होती का? कारण ही दुसरी वेळ आहे. मागच्या वेळी गेली की तुम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी देखील एक आरोप होते, आत्ताही पुन्हा तेच आरोप आहेत. बरोबर आहे. पक्षश्रेष्ठींशी मी काय चर्चा करू? हा, मी कुठल्या पक्षावर आरोप नाही करत, मी व्यक्तींवर आरोप करतोय. आणि पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे ना. जर नितीन पाटील काम करतोय तर त्याच्या मागे पक्ष खंबीरपणे उभा आहे. पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे ना. या अशा क्षुल्लक गोष्टी मी त्यांच्यापर्यंत तुम्ही नेऊ का? ज्यांच्यावर आरोप करताय ते सध्या भाजपमध्ये आहेत, त्यामुळे शिवसेना भाजप आता युतीचे संकेत दिलेले आहेत, एकंदरीत चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही काही पक्षश्रेष्ठींकडे हा मुद्दा मांडला होता, काही तक्रारी केल्या होत्या का? नाही, मी काही तक्रारी केल्या नाही. मी जनतेच्या दरबारात आलेलो आहे आणि ज्या काही तक्रारी मांडतोय त्या जनतेसमोर मांडतोय. बरोबर आहे ना. आज आमचा पक्ष युतीत आहे, युती धर्म पाळतो. तुम्ही बघा, आमचे कालच उपमुख्यमंत्री साहेब येऊन गेले. त्यांनी काय सांगितलं? हा जो प्रभाग आहे, हा शहर आहे, हा युतीला मानणारं शहर आहे. पण जर असे भ्रष्ट उमेदवार युतीकडनं उभे राहिले तर युतीला गालबोट लागणार नाही. ह्या गालबोट वाचवण्यासाठी हातचा हा खटाटोक आहे आणि त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे की असे नजर चुकीने होईना का कशाने होत आहे, पण असे चुकीचे उमेदवार दिल्यावर याचे पडसाद या युती धर्मावर कसे पडतील, ही आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतली जनता सुज्ञ आहे. याचा परिणाम काय होईल? आणि युती धर्म वाचवायचा असेल तर अशा भ्रष्ट, काळाबाजारी आणि ठेकेदारांपासून ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुक्त झाली पाहिजे. पॅनल क्रमांक 27मधील शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद काही थांबतच नसल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नगरसेवक नितीन पाटील यांनी श्रेयवादावरून भाजप लोकप्रतिनिधीवर टीका केली होती. त्या पाठोपाठ आता पुन्हा एकदा भाजपच्या जे माजी लोकप्रतिनिधी होते त्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका नितीन पाटील यांनी ठेवला. याबाबत आपण भाजपचे जे माजी लोकप्रतिनिधी होते मंदार टावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझं कोणत्याही अनधिकृत बांधकामांमध्ये नाव नाही, मी 2015ला लोकप्रतिनिधी झालो, 2015 ते 2025 दरम्यान मला महापालिकेची कोणत्याही प्रकारची नोटीस कधी आली नाही आणि जर असं काही असेल तर लीगल डिपार्टमेंट कारवाई करेल असं सांगितलं. मात्र याबाबत कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे एकंदरीतच आता याबाबत काय कारवाई होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.